माधवनगर ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे। या प्रकरणी नागरिकांच्या अनेक तक्रारीनंतर माधवनगर ग्रामपंचायतीकडून अशा मोकाट जनावरांबाबत एक ठोस निर्णय घेतला असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे। माधवनगर ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक महिन्यांपासून डुकरे, कुत्री आणि मोकाट जनावरे यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे। याआधी घराच्या पाठीमागे बोळामध्ये फिरणारी ही मोकाट जनावरे आता अंगणात येत आहेत। नागरिकांनी हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तर ही मोकाट जनावरे हुसकावणाऱ्यांच्या अंगावर धावून जातात। बोळ, कचरा आणि गटारीतील घाण ही मोकाट जनावरे अंगणात आणून टाकत आहेत। यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। या संदर्भात अनेक नागरिकांनी माधवनगर ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या आहेत। नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आणि त्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन माधवनगर ग्रामपंचायतीने या मोकाट जनावरांबाबत एक ठोस निर्णय घेतला आहे। याची अंमलबजावणी करण्यापूर्वी माधवनगर ग्रामपंचायतीच्या वतीने अशा जनावरांच्या मालकांनी त्यांची जनावरे पकडून घेऊन जावी अशी सूचना संपूर्ण गावातून रिक्षामधून पुकारण्यात आली आहे। मोकाट जनावरांच्या मालकांनी त्यांची जनावरे पकडून नेली नाही तर लवकरच माधवनगर ग्रामपंचायतच्या वतीने अशी मोकाट जनावरे पकडून नागरिकांचा होणारा त्रास दूर केला जाणार आहे, अशी माहिती माधवनगरच्या लोकनियुक्त सरपंच अंजू तोरो, उपसरपंच राजकुमार घाडगे आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी दिली आहे। माधवनगर ग्रामपंचायत हद्दीतील असणारी डुकरे, कुत्रे, मोकाट जनावरे फिरत असणाऱ्या मालकांना कळवण्यात येते की आपली मोकाट जनावरे आपण ताबडतोब पकडून घेऊन जावी, अन्यथा सदरची जनावरे माधवनगर ग्रामपंचायतीमार्फत पकडून घेऊन जाणार आहे। याची मोकाट जनावरांच्या मालकांनी नोंद घ्यावी।